सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दोंडाईच्या दुचाकी चोरी करणारा चोरटा एलसीबी कडून गजाआड करण्यात आलाय। दोंडाईच्या दुचाकी चोरी करणारा मालपूरचा दुचाकी चोरट्यास एलसीबीने गजाआड करत 3,45,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त करत 5 गुन्हे उघड केले। धुळे जिल्ह्यासह दोंडाईचा शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एलसीबीला दिले होते। त्या माध्यमातून एलसीबीने चोरीचे गुन्हे उघड केले। खुशाल उर्फ दादू परमेश्वर गोसावी वर्ष 19 राहणार मालपूर शिंदखेडा असे ताब्यात घेतलेल्या दुचाकी चोरट्याचं नाव असून त्याने दुचाकी त्याच्या इतर 2 साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पथकाने केली आहे। दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीतनं मोटरसायकल चोरी झालेल्या होत्या व त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता। गुन्हा रजिस्टर नंबर 90/24 या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या नेमणुकीचे पोलीस अंमलदार सचिन गोमसाळे, विनायक खैरनार आणि सुरेश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली होती। खुशाल उर्फ दादू गोसावी राहणार मालपूर शिंदखेडा हा मोटरसायकल चोरीमध्ये असल्याचा संशय असल्याने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारदी व त्यांचे पोलीस स्टेशनचे अंमलदार हवालदार रमेश वाघ व इतर डीबीचे कर्मचारी अशांनी मिळून संयुक्तपणे तपास सुरू केला असता सदर आरोपी खुशाल दादू गोसावी याने एकूण 7 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली व त्याच्याबरोबर इतर दोन आरोपी साथीदार होते ते फरार झालेले आहेत। असे तिघांनी मिळून एकूण 7 मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या। त्या 7ही मोटरसायकल त्यांनी त्यांच्या ताब्यातनं काढून दिलेल्या आहेत। त्या मोटरसायकलमध्ये एक बुलेट, त्याचप्रमाणे 2 पल्सर व इतर कंपनीच्या गाड्या आहेत। एकूण 3,45,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। सदर आरोपी दादू उर्फ खुशाल गोसावी याच्यावर यापूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल आहे। इतर त्याचे साथीदार यांना ताब्यात घेऊन अजून काही मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत का याचा तपास सुरू आहे। धन्यवाद। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।